नमस्कार. तर आजचा विषय आहे म्हणजे की आपला देश हा स्वयंपूर्ण असा हा देश आहे आणि पूर्वी होता आणि आताही आहे. पण लोकांना कसं झालेलं आहे की म्हणजे बाहेरच्या देशातल्या वस्तू इम्पॉर्टंट वाटायला लागलेल्या आहेत आणि जास्तीचं म्हणजे जे महत्त्व आहे ते लोकं बाहेरच्या देशातून येणाऱ्या वस्तूंना किंवा कुठल्याही गोष्टी म्हणजे बाहेरचं कल्चर वगैरे या सगळ्या गोष्टींना लोक महत्त्व द्यायला लागलेले आहेत. प्राधान्य देऊन त्यांचं म्हणजे वाहवा करायला लागलेले आहेत. तर त्यामुळं आपलंच नुकसान व्हायला लागलेलं आहे. आता तुम्हाला माहिती असेल अलीकडेच डोनाल्ड ट्रम्पनं म्हणजे भारतातून जर आपल्याला म्हणजे निर्यात करायची असेल तर त्याच्यावर बरंच म्हणजे हे लावलेलं आहे म्हणजे व्याजदर म्हणा किंवा निर्यात कर लावलेला आहे. त्या निर्यात करामुळे आपल्या वस्तू म्हणजे तिकडं जाऊन महाग तर विकतील का नाही विकतील माहिती नाही, पण निर्यात कर जास्त लागल्यामुळं आपल्या व्यापाऱ्यांचं नुकसान होतं आणि पर्यायानं व्यापाऱ्याचं नुकसान म्हणजेच आपल्या देशाचं नुकसान होतं. तर माझं एकच म्हणणं आहे की आपण आपल्या देशामध्ये जे काही वस्तू तयार होतात त्या वस्तू आपण घेणं गरजेचं आहे. बाहेरून मागवण्यापेक्षा आपण आपल्या देशातल्या वस्तूंना महत्त्व देऊन जर आपल्याच वस्तू आपण खरेदी केल्या तर आपल्या देशातून बाहेर म्हणजे माल पाठवायची गरज पडणार नाही, निर्यात कर लागणार नाही. तर त्यामुळं आपल्या देशाचीच प्रगती होईल. तर त्यासाठी आपण आपल्या देशाला प्रगतशील पाहायचं असेल तर आपला देश हा स्वयंपूर्ण आहे आणि त्यामुळं आपल्या देशामध्ये सर्व काही मिळतं. तर त्या सगळ्या वस्तू आपण आपल्याच देशातील म्हणजे की मेड इन इंडियाच्याच खरेदी करायला पाहिजे असं मला वाटतं. आता बऱ्याच लोकांना कसं आहे की चायना मेड वस्तू स्वस्त भेटतात म्हणून चायना वस्तू वापरतात. हो, जरूर भेटतात. चायना मेड वस्तू जरूर स्वस्त आहेत. पण कसं आहे की चायनाच्या वस्तूची गॅरंटी नसते, त्याचं काही रिप्लेसमेंट नसते, काही नसते आणि कधी खराब होईल काही सांगता येत नाही. आता घेतलं आणि आताच खराब झाली तर ती वस्तू आपल्याला डस्टबिनमध्येच फेकावी लागणार आहे. तर त्यासाठी आपल्या इंडियन वस्तू चांगल्या आहेत, गॅरंटी वॉरंटी सगळं असतं. तर आपल्या देशातल्या बनवलेल्या वस्तू आपण खरेदी करून आपल्या देशाला म्हणजे कसं सक्षम बनवलं पाहिजे. पूर्वी कसं होतं की गावामध्ये सुद्धा 12 बलुतेदार होते आणि प्रत्येक वस्तू गावातच मिळायची. अगोदर कुलूपसुद्धा बाहेर विकत घ्यावं लागत नव्हतं. लोहार कुलूप बनवायचा, त्याला अगोदर लोहारी म्हणजे कुलूप म्हणायचे आणि जी काही शेतकऱ्यासाठी अवजारं लागणार आहेत ते सुतार बनवायचा आणि जे काही माल पिकलेला आहे त्याचं जर ने-आण करायची असेल तर धोब्याकडं गाढवं असायचे. ते धोबी लोक पण म्हणजे त्या गाढवाचा उपयोग कपडे धुवायला न्यायला पण करायचे आणि माल वाहून न्यायला पण करायचे. तर असा हा आपला स्वयंपूर्ण देश, स्वयंपूर्ण गाव होता. प्रत्येक वस्तू आपल्या गावामध्ये भेटायची आणि त्याच्यासाठी मूल्य म्हणून शेतकरी त्यांना धान्य द्यायचे. म्हणजे वर्षभर त्यांना असं पुरेल असं म्हणजे द्यायचे. पुरेल असं म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांचं मिळून जर धान्य त्या 12 बलुतेदाराकडे जमा झालं तर त्यांचं वर्ष अगदी सहजपणे निघून जायचं. तर कुंभार, लोहार, चांभार या सगळ्या म्हणजे जे लोक होते हे 12 बलुतेदार म्हणायचे त्यांना. तर त्यांच्यामुळं म्हणजे गावातील लोकांना बाहेर जाऊन काही आणायचं काम पडायचं नाही. चप्पलसुद्धा घ्यायची काम पडायचं नाही. चप्पलसुद्धा चांभार बनवून द्यायचा आणि वर्षभराचं जे शेतात पिकते त्याच्यातलं ते त्यांना थोडासा हिस्सा जे काही द्यायचं ते शेतकरी लोक द्यायचे. अशा प्रकारे आपला देश चालत होतं, गाव चालत होतं आणि आता पण तीच परिस्थिती आहे. तर आपण आपल्या देशात जे काही म्हणजे तयार होतं, पिकतं तेच जर आपण वापरलं तर एकतर आपल्याला ते कमी दरामध्ये मिळेल आणि चांगल्या क्वालिटीचं राहील आणि आपल्या देशातील लोकांना रोजगार पण मिळेल आणि रोजगार मिळाल्यामुळं आपला देश समृद्ध बनेल ना. आपल्या देशातील लोकांना बाहेर जायची गरज पडणार नाही. दुबई, अमेरिका, इंग्लंड इकडं जायची गरज पडणार नाही. आता अमेरिकेत गेलेल्या लोकांना थोडीशी परेशानी झेलावं लागत आहे. अमेरिकेमध्ये म्हणजे बाहेरच्या देशातील लोकांना आता येऊ देत नाहीत असंही ऐकलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. आता मी काही इतकी त्यामध्ये तज्ज्ञ नाही आहे, पण एक तळमळ म्हणून सांगत होते की आपण आपल्या देशात बनणाऱ्या वस्तू घ्यायच्या, वापरायच्या आणि खाण्याचे पदार्थसुद्धा बर्गर, पिझ्झा, पेप्सी, कोका कोला ह्या सगळ्या वस्तू कुठल्या आहेत तर बाहेरच्या देशातल्या वस्तू आहेत. या वस्तूवर टाका बहिष्कार टाका. याच्याशिवाय काही जीवन जगणं होत नाही का? या गोष्टी काय महत्त्वाच्या आहेत का? तर आपल्या
आपल्या देशामध्ये जे होतं ते करा. आणि आपल्या इकडं लिंबू सरबत वगैरे आरोग्याला म्हणजे चांगलं असलेलं पोषक असं सगळ्या गोष्टी आहेत आपल्या देशात बनणाऱ्या. तर पिझ्झा, बर्गर आणि पेप्सी, कोका कोला या सगळ्या वस्तूची काय गरज आहे? आता जर तुम्हाला असं वाटत असेल की ही काय म्हणजे सांगते म्हणून, मी सुद्धा म्हणजे या वस्तू कधी वापरलेल्या आहेत, कधी घेतलेल्या आहेत, खाल्लेल्या आहेत, नाही म्हणत नाही मी पण. पण आता इथून पुढं मी पिझ्झा, बर्गर, पेप्सी, कोका कोला या वस्तू सहजासहजी वापरणारच नाही. आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे बाहेरून येणाऱ्या गोष्टीचा काय उपयोग आहे? बाहेरून येणाऱ्या गोष्टी जर महागड्या मिळत असतील आणि त्या वस्तू आपण घेतल्याच्या नंतर आपल्या देशातील जे बनणाऱ्या वस्तू आहेत त्यांना म्हणजे कोणी घेतलं नाही तर मग त्यांना निर्यात करायची वेळ येईल. निर्यात करताना निर्यात कर लागेल आणि त्यामुळं आपलं म्हणजे व्यापाऱ्याचंच म्हणजे पर्यायानं आपल्या देशाचं नुकसान होणार आहे. आपण असं कुठलंही कार्य करायचं नाही की ज्याच्यामुळं देशाचं नुकसान होईल असं. आणि देशाचं नुकसान म्हणजे हे आपलं नुकसान आहे हे लक्षात ठेवायचं. काही वेळेला कसं वाटतं की जाऊ द्या ना, काय फरक पडायला आहे, आपल्याला काय फरक पडणार आहे, आपल्याला याचं किती नुकसान होणार आहे, असं प्रत्येकजण जर विचार केला तर खूप मोठं नुकसान आपल्या देशाचं होऊ शकतं. तर त्यासाठी तुम्ही पर्यायानं काय म्हणण्यापेक्षा किंवा नाईलाजास्तव म्हणा किंवा कसंही म्हणा, तुम्हाला जर टाळता येत असतील तर बाहेरच्या देशाच्या वस्तूवर बहिष्कार टाका. कोणीही असो, कोणताही देश असो. मी असं म्हणत नाही की अमेरिकाच म्हणून नाही. अमेरिका, चीन, जपान, जर्मनी जे बी काही बाहेरच्या देशातून येणारे जे प्रोडक्ट्स आहेत ते वापरू नका. आपले मेड इन इंडियाचे प्रोडक्ट्स खूप चांगले आहेत, सगळेच चांगले आहेत. कुठलीही वस्तू आपल्या देशामध्ये जी बनते ती चांगलीच बनते आणि टिकाऊ असते, टाकाऊ नसते. बाहेरून येणाऱ्या वस्तू मला तर वाटते जास्तीत जास्त टाकाऊच असतात, टिकाऊ नसतात. यूज अँड थ्रोच्या वस्तू बनवतात प्रगत देश आणि आपल्या देशामध्ये तसं नसतं. आपल्या देशामध्ये धुवून वापरलं तरी किती दिवसाची आपण कपडे वगैरे चांगल्या याचे वापरू शकता. धुवून वापरलं तरी काही फरक पडत नाही. पण काही ठिकाणचे असे असतात की काही ब्रँड असे असतात एकदा वापरलं का ते टाकूनच द्यावं लागतं. तर असे हे बाहेरच्या देशातले प्रोडक्ट आहेत. तर मला एकच म्हणायचं आहे, स्वदेशी वापरा आणि आपल्या देशाला प्रगत करा, असंच मला म्हणायचं आहे. आता आम्ही विषय तो कसा आहे, शेवटी आपण ज्या क्षेत्रातले आहोत त्या क्षेत्राविषयी बोलणार. आता LICचं पण तसंच आहे. आम्ही LIC विषयी खूप जागरूकता करण्याचा प्रयत्न करता, सगळ्यांना समजून सांगता LICचं महत्त्व किंवा आरोग्य विमा ह्या सगळ्या गोष्टीचं महत्त्व आम्ही भरपूर सांगता. पण कसं असते, लोकांना काही जणांना पटतं, काही जणांना पटत नाही. काही जणांना LIC विषयी सांगितलं तर त्यांना वाटतं की म्हणजे अभिकर्त्यांचाच फायदा आहे असं वाटतं. ॲडवायझर त्यांच्या फायद्यासाठी सल्ले देतात, पण तसं नाही आहे. आपण म्हणजे आमचा जरी फायदा असला तरी आमचा 1% 2% असला तरी 100% तुमचा फायदा असतो, तुमची बचत होत असते. आणि पर्यायानं तुमची जी बचत झालेली आहे ती देशाच्या कल्याणासाठी किंवा देशामध्ये जे काही म्हणजे योजना राबवल्या जातात त्यासाठी या पैशाचा वापर केला जातो. LIC पैसा कुठं गुंतवते तर देशातच गुंतवते आणि देशाच्या प्रगतीसाठीच LICचा पैसा जातो. म्हणून LICमुळं एकतर कसं होईल, तुमचं जीवन सुरक्षित राहील, तुमचा परिवार सुरक्षित राहील आणि तुम्हाला म्हणजे जेव्हा पैशाची गरज लागेल म्हणजे म्हातारपणी आपल्याला जेव्हा काम होणार नाही तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल आणि व्हावा. म्हणूनच आमची तळमळ असते की प्रत्येक व्यक्ती हा सुखी असला पाहिजे. आता जरी तुमचे हातपाय चालतात, काम करता, पण जेव्हा तुमचे हातपाय चालणार नाहीत, काम होणार नाही, अशा वेळेला तुम्हाला त्या पैशाचा उपयोग होईल. पेन्शन प्लॅन आता 2005च्या नंतरपासूनच्या लोकांना पेन्शन नाही आहे, तर LICमध्ये पेन्शन प्लॅन आहे, तर ते पेन्शन प्लॅनही वापरू शकता. आणि तुम्हाला म्हणजे मध्येच मुलाचं शिक्षण, मुलीचं लग्न या गोष्टीसाठी पण बरेच प्लॅन आहेत, तर त्या प्लॅनचाही उपयोग करू शकता. तर या सगळ्या गोष्टी सांगण्याचा माझा एकच उद्देश आहे, तुम्ही सुरक्षित राहा, देशाला सुरक्षित ठेवा आणि पर्यायानं तुमचं भविष्य सुरक्षित करा, हेच मला सांगायचं आहे. तर स्वदेशीचा नारा आहे, भारत हमारा है, असं मी म्हणते. आणि आपला देश वाचवण्यासाठी आपण स्वदेशी वापरायला पाहिजे. स्वदेशी म्हणजेच आपल्या देशात बनणाऱ्या वस्तू असो किंवा खाद्यपदार्थ असो, कपडा असो,
खेळणी असो किंवा काहीही असो स्वदेशी वापरा, हेच मला सांगायचं आहे या व्हिडिओमधून. आणि कसं आहे, जर आपणच आपल्यापासून सुरुवात केलं तरच दुसऱ्याला सांगता येतं आणि सुरुवात ही आपल्यापासूनच करायची असते चांगल्या कामाची. त्यामुळं मी जे काही वापरते ते स्वदेशीच वापरते. आता एखादी गोष्ट चुकवून माकवून, आता घरामध्ये कोणी सगळे सदस्य असतात, तर सगळ्या सदस्यापैकी एखाद्याला जर आवडलं, कोणी काही घेऊन आलं, तर ती गोष्ट वेगळी आहे. ती मी कधीच म्हणजे विदेशी वस्तू वापरत नाही. साबण नाही, ना पेस्ट नाही किंवा कुठले क्रीम नाही, या सगळ्या गोष्टी मी स्वदेशीच वापरते. बाहेरचं काही वापरत नाही. चायनामेड पण का वापरत नाही. आता एखादी गरजेची वस्तू असली, नाईलाजास्तव वापरावं लागलं तर, पण सहजासहजी तुम्ही वापरू नका. तुम्हीही स्वदेशीचा वापर करा आणि देशाची समृद्धी करा. आणि कसं आहे, देश सुरक्षित तर आपण सुरक्षित. देशातला प्रत्येक नागरिक सुरक्षित असला तरच आपला देश सुरक्षित राहणार आहे. आणि प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही आपल्यापासूनच करा. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. कारण काय की नवीन नवीन जेव्हा माझे व्हिडिओ येतात तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका.